चला मी आज बनवले उडदाचे पापड आणि वाळून झालेले बघा मस्त। आता तळून बघूया आपण, मस्त फुलतील। उडदाचा पापड आहे मस्त। उडदाची डाळ आणि मिक्स तांदूळ छान फुललेले बघा आणि एकदम मस्त लागतं खायला आणि झटपट होणारे पापड मस्त। तुम्ही पण करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि बघा आता पापड आपला तळून झालेला आहे। चला मी रात्री 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले आणि ते स्वच्छ धुवून घेतलेले दोन्ही पण आणि रात्रभर आपण भिजत ठेवूया त्याला। ही प्रमाणे 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 वाटी तांदूळ घेतलेले। आता डाळ घेतलेली मी 1 वाटीमध्ये आणि पाणी टाकते त्याच्यामध्ये आणि छान धुवून घ्यायची, कारण पावडर असते फार डाळीला आपल्या। चांगली 2-3 पाण्याने धुवून घ्यायची आपल्याला डाळ। आणि तांदूळ पण टाकले मी, दोन्ही पण मिक्स आता धुवून घ्यायचे आपल्याला। आणि पाणी टाकून आपल्याला रात्रभर ठेवायचे। छान भिजले जातात डाळ आणि तांदूळ, मस्त पापड होतात आपले उडदाच्या डाळीचे मस्त खिशीचे पापड। म्हणजे थोडी वेगळी पद्धत आहे पण खूप छान होतात। आता बघा सकाळी मी आता डाळ काढून घेतलेली, त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमधून आपल्याला दळायची आहे। तर दळताना थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आणि बारीक पेस्ट करायची एकदम, म्हणजे पापड आपले छान होतील। फक्त मिक्सरमधून दळताना कमी प्रमाण करायचं आहे पाण्याचं। आणि हे बघा अशा प्रकारे आपण दळून घेतलेलं आहे। अजून सगळ्या डाळी आपण दळून घ्यायचं आहे आपल्याला राहिलेलं। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि 2 वाटी मी पाणी टाकते। 1 वाटी आपलं डाळ आणि तांदळाचे दळून झालेले, तर 2 वाट्या मी पाणी टाकलेलं आहे। आपल्याला फुल सोडा टाकायचा आहे 1 चम्मच, मिरे टाकायचे, ते कुटून घेतलेले मी खलबत्त्यामध्ये जाडसर थोडेसे। आणि उकळी आली का मग आपल्याला हे हळूहळू मिश्रण टाकायचं आहे डाळीचं आणि हलवत राहायचं आहे मस्त, म्हणजे त्याच्या गाठी नाही होणार। आणि ते कमी गॅसवर करायचे आपल्याला। खूप छान पापड होतात, टेस्टी लागतात मस्त। हे अशा प्रकारे बघा मस्त आणि छान फिरवत राहायचं आपल्याला सारखं, कमी गॅस ठेवायचा आहे। तुम्ही पण कशा प्रकारे करता ते पण सांगा मला कमेंटद्वारे, म्हणजे मी पण करून बघेल तसे। हे अशा प्रकारे बघा छान झालेली आपली खिशी। आणि आता आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचे आणि कमीच गॅस राहू द्यायचा आपल्याला आणि चांगलं शिजवायचे, म्हणजे पापडाला आपल्या भेगा नाही पडणार आणि तुटणार नाही पापड आपले। शिजल्यानंतरच मग ते पापड आपले चांगले होतील। कच्ची आपली खिशी राहिली तर मग अशा भेगा पडतात आणि पापडाचे तुकडे होतात मग। हे अशा प्रकारे बघा आपली आता खिशी झालेली आहे। आता त्याच्यावर आपण झाकण ठेवून थोड्या वेळ होऊ द्यायचे आपल्याला। आता परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा हलवून घ्यायचं ते सगळं खिशी आपली। आणि नंतर बाहेर आपण प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्याला हे पापड करायचे। परत 1-1.5 मिनिटं आता एका वाटीमध्ये मी थोडं काढून घेते आणि परत झाकण लावून तसंच राहू द्यायचं कमी गॅसवर। आता बाहेर मी गॅलरीमध्ये प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे आणि बघा चमच्याच्या साहाय्याने थोडं टाकून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यावर प्लॅस्टिकचा छोटा कागद कापून घेतलेला आहे
आणि त्याच्यावर तो प्रेस करायचा आहे. आणि ताट घेतलेलं आहे मी, ताटाच्या साहाय्याने आपल्याला दाब द्यायचा आहे त्याच्यावर, म्हणजे पापड बरोबर तयार होतो आपला. लाटायची पण गरज नाही आपल्याला पापडाला. बघा किती छान पापड झाला तयार. आता दुसरा पण टाकून घ्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे सगळे पापड आपण करून घ्यायचे आणि मस्त वाळवायचे आणि मस्त तळून खायचे जेवणाबरोबर. खूप छान लागतात. उडदाचे पापड, मुगाचे पापड. मुगाचा पापड पण आपण अशा प्रकारे करू शकतो. तो पण मी करणार आहे, त्याची पण रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला. आता सगळे पापड मी टाकून घेते. बघा आता सगळे पापड आपले टाकून झालेले आणि मस्त वाळून आपण आता तळून घ्यायचे त्याला दुसऱ्या दिवशी. मस्त झालेले पापड बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त रहा. बघा किती चकाकी आलेली आणि पापड बघा किती मस्त दिसतंय वाळल्यानंतर. चला उद्या भेटूया परत उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.